अमेरिका-इराण युद्ध सुरूच असल्यानं आता इंधनाची झळ भारताला बसू लागली आहे. ठाणे शहरात पेट्रोल टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शहरातील वाहनचालकांमध्ये पेट्रोल डिझेल संपलं या अफवेनं वाहनचालक पंपाकडे धाव घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पंपावर दुचाकी चारचाकी वाहनांच्या मोठ्या रांगा लागत असून वाहनचालकांकडून इंधनाच्या टाक्या भरून घेतल्या जात आहेत. अमेरिका-इराण युद्धामुळे जगभरातील इंधन पुरवठ्यावर परिणाम झालाय. ठाण्याला देखील त्याचा फटका बसलाय. गुरुवारी शुक्रवारी शहरातील पंपांवर इंधन भरून घेण्याकरता वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. सकाळच्या वेळेस नागरिकांनी पंपावर इंधन भरून घेण्यासाठी पंपाकडे धाव घेतली. त्यामुळे वाढलेली गर्दी पाहून शहरातील लोकांमध्ये पेट्रोल संपल्याची अफवा पसरू लागली आणि या अफवा ऐकून काही जणांनी वाहनांमध्ये पेट्रोल असताना ही टाकी पूर्ण भरण्याकरता पेट्रोल पंपाकडे मोर्चा वळवला. 3 पेट्रोल पंप परिसरात 2 पंप जवळजवळ असल्यानं या दोन्ही पंपांवर वाहनचालकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. सकाळी एका वाहिनीनं ठाण्यातील पेट्रोल पुरवठा संपल्याची बातमी दाखवल्यानं शहरात पेट्रोल भरण्याकरता लोकांची धावपळ सुरू झाली. मखमली तलाव येथील पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना पंपावर नेहमीप्रमाणेच गर्दी असल्याचं सांगितलं, परंतु रोजच्या प्रमाणात बहुतांश वाहनचालक जादाचं पेट्रोल भरून घेत होते याला दुजोरा दिला. याविषयी गणेश ऑटोमोबाईल्स बाबूभाई पेट्रोल पंपाचे संचालक अभय गोकाणी यांनी वाहनचालकांना आवाहन केले की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पेट्रोल साठा मुबलक प्रमाणात आहे आणि पेट्रोल पंपावरही पेट्रोलचा साठा मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे वाहनांमध्ये पेट्रोल असतानाही वाहनाच्या पेट्रोलच्या टाक्या फुल करण्यासाठी पेट्रोल पंपावर रांगा लावण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. नमस्कार, मी अभय गोकाणी, व्यवस्थापक गणेश ऑटोमोबाईल और बाबूभाई पेट्रोल पंपचा मालक. मी एक विनंती करतो लोकांना तुमच्या मीडियामार्फत की तुम्ही पॅनिक होऊ नका. घाबरून स्वतःच्या गाड्यामध्ये का कॅनमध्ये का कसं बाटल्यामध्ये का करू पण पेट्रोल किंवा डिझेल तुम्ही घेऊ नका. भरपूर स्टॉक आहे आणि रोज प्रत्येक पेट्रोल पंपावरती सप्लाय चालू आहे. भारत पेट्रोलियमचा पंप असो की HP पंप असो की इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप असतो, तुमची जेवढी रिक्वायरमेंट आहे रोजची तेवढंच तुम्ही माल घ्या. पण टाक्या फुल करून घाबरून लाईन नका वागू आणि तुमच्या वेळ वाया नका घालू लाईनीमध्ये. अजूनपर्यंत जेव्हापासून 28 फेब्रुवारी 2026 पासून वॉर सुरू झाला आहे तेव्हापासून आज 27 तारीख आहे. 27 तारखेपर्यंत आमचा पंप ड्राय झाला नाही आहे. रोज कंपनीकडनं माल येतो, सप्लाय होता. म्हणून आणखी मी तुम्हाला लोकांना सर्वांना पब्लिकना तुमच्या माध्यम थ्रू विनंती करतो की कोणी पॅनिक होऊन पेट्रोल पंपावरती रश करू नका, लाईन लावू नका. पेट्रोल मिळतील, सगळे पेट्रोल पंपावरती पेट्रोल मिळतील. आणि तुमच्या समोर आता टँकर खाली होते, तुम्ही ते पण बघून घ्या. टँकर पण त्याच्या पण तुम्ही बघून शूटिंग करून घ्या. टँकर पण खाली होतं तिकडे. आता हे टँकर खाली करून जाणार परत आणि तिकडनं परत दुसरी टँकर भरून येणार. दुसरं एक विनंती आहे की आपल्याला जेवढी आवश्यकता आहे आपल्या गाडीपुरती की तुमच्या कामापुरती तेवढाच पेट्रोल किंवा डिझेलची तुम्ही खरेदी करा. जास्त तुम्ही गाडी भरू नका. तुम्हाला पेट्रोल आज पण मिळेल, उद्या पण मिळेल आणि परवा पण मिळतील. थँक्यू.